कांदिवली पूर्व क्रांति नगर में यह देखिए अन्ना भाऊ साठे चौक के पास वित्त पत्र वाचनालय एवं सीनियर सिटीजन कट्टा के भूमि पूजन का काम भारतीय नवनिर्माण लहूजी युवा सेना के राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश दादा सूर्यवंशी के नेतृत्व में स्थानीय समाज सेवक एवं अन्य लोगों की उपस्थिति में किया गया। इस मौके पर भारी संख्या में गणमान्य लोग उपस्थित होकर यहां पर वाचनालय एवं सीनियर सिटीजन कट्टा के भूमि पूजन कार्यक्रम का शुभकामनाएं दिया। इस मौके पर उपस्थित गणमान्य लोगों का स्वागत सम्मान भी किया गया। प्रकाश दादा सूर्यवंशी ने बताया कि इस क्षेत्र में वाचनालय बनने से सीनियर सिटीजन नागरिकों की यहाँ पर बैठने की व्यवस्था की जाएगी और उनका समय अच्छे से व्यतीत होगा। इसी को ध्यान में रखते हुए अन्ना भाऊ साठे चौक के बगल में यहाँ पर क्रांति नगर में वाचनालय का निर्माण किया जाएगा। इस मौके पर क्षेत्र के वरिष्ठ समाज सेवक, महिला, बुद्धजन एवं भारी संख्या में गणमान्य लोग उपस्थित थे। सभी की उपस्थिति में यह वाचनालय का यहाँ पर नारियल फोड़कर भूमि पूजन किया गया। इस मौके पर भारी संख्या में स्थानीय महिला कार्यकर्ता एवं अन्य नागरिक वाचनालयाचं उद्घाटन झालं, चांगलं झालेलं आहे। अण्णा भाऊ साठे महामानवाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, लहुजी साळवे, सावित्रीबाई फुले यांनी जे केले ते कार्य चांगलेच केले आणि आताच्या पिढीने जे कार्य करायचं आहे, समाजाला एकजूट करून, एकमेकाच्या मनामध्ये राहून, एकमेकाला जवळ करून, एकमेकाचा संबंध साधून सगळे काम व्यवस्थित करावं। वाचनालयाचं काम केल्यात, चांगलं केल्यात, काही वाईट केलेलं नाही, त्यांनी व्यवस्थित केलेलं काम आहे। सगळ्यांनी सहकार्य करावं, एक दुसऱ्याची निंदा नाही करायचं, समोरासमोर जे बोलायचं आणि अण्णा भाऊ साठेच्या पाठीमागे जर तुम्ही वाचनालय केलात, त्यांना तुम्ही टाळा मारायचं नाही, ओपन ठेवायचं आणि सगळ्यांनी वाचनालयाचा लाभ घ्यायचा। सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय हिंद, जय अण्णा, जय बाबासाहेब। आज जो वाचनालय झालेलं आहे ते वाचनालयाचं एकच कारण आहे की आपल्या क्रांतिनगर मधील जे काय सुशिक्षित बेरोजगार शिकलेले आहेत त्यांना घरी वेळ न मिळता आपल्या या वाचनालयामध्ये प्रत्येक पेपर मिळेल, तो पेपर सार्वजनिक असेल, तिथे येऊन पेपर वाचावं, समोरच्या माणसाची क्रेडिट ठेवून आपण जे आपले इथे घराने एकमेकाला मांडतो ते एकमेकाला सानिध्यात राहून आपले कुठलेही कामं करू देत राहावं। आणि अण्णाभाऊ साठेच्या बाजूला जे गर्दी माहोल, जे घाण गंदगी झालेली आहे ते करू नये असे मी त्यांना विनंती करतो। त्यांनी आम्हाला मदत करावी की अण्णाभाऊ साठेच्या आजूबाजूला, वाचनालयाच्या आजूबाजूला कुठलीच गंदगी न करता स्वच्छता ठेवावी असे मी आजच्या शुभ दिनी मी त्यांना विनंती करतो। सगळ्यात मी अगोदर कुमटेकर साहेबांना मी धन्यवाद म्हणेन की अशा अनमोल कार्यक्रमाला माझी उपस्थिती येणे म्हणजे खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। तरी मी भारतीय नवनिर्माण लहुजी युवा सेनेचा राष्ट्रीय अध्यक्षाच्या नात्याने या कार्यक्रमाला मी इथे उपस्थित आलेलो आहे आणि या ठिकाणी क्रांतिनगर कांदिवली पूर्वमध्ये या स्लम एरियामध्ये एक वाचनालय ओपन होतोय म्हणजे तर खूप मोठी गोष्ट आहे। या ठिकाणी गरीब लोकांसाठी, बेरोजगार लोक आहेत आणि गरजू लोकांना आहे की आज आपणही बघतो, आज 2025 मध्ये आपला भारत देश 2047 पर्यंत महासत्ता होण्याचा प्रयत्न करत आहे, पण आजही भारत देशामध्ये कुठल्या ठिकाणी आज मुलांना वाचण्यासाठी पुस्तक मिळत नाहीये। तर अशा गोष्टी आहेत। जर तुम्ही मोरबाड साईडला जर गेलात, त्या डहाणूमध्ये गेलात, त्या इतर क्षेत्रामध्ये आदिवासी स्लम एरियामध्ये पण आजही अशी परिस्थिती आहे। तरी आपल्या मुंबईसारख्या सिटीमध्येही, या स्लम एरियामध्येही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या बाजूला या ठिकाणी वाचनालय म्हणून त्या ठिकाणी आपण तिथे एक वाचनालय कार्यालय ओपन करतोय। ते कार्यालयाच्या माध्यमातून गरीब जनतेच्या माध्यमातून गरीब लोकांना कुठेतरी त्याचा आपल्याला फायदा होताना दिसणार आहे आणि त्या लोकांना वाचन करत त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कट्टाही त्या ठिकाणी आपण त्या उद्घाटन केलेलं आहे। त्या उद्घाटनामध्ये जे 60 वर्षाचे वय झालेले आहेत, जे प्रौढ व्यक्ती आहेत, ज्येष्ठ व्यक्ती आहेत, त्या ठिकाणी येऊन तेही व्यक्ती या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घेऊ शकतात आणि त्या ठिकाणी वाचनही करू शकतात। आणि पत्रही मोफतमध्ये या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या माध्यमातून जी समिती आहे त्यांची, या कुमटेकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पेपरही मोफत पेपर मिळणार आहे आणि त्या मोफत पेपराच्या माध्यमातून लोकांना कुठेतरी लाभ होताना आपल्याला दिसणार आहे। काहीच नाही, माझी इच्छा
आज जे घडीलं या लोकांना अति आनंदाची गोष्ट आहे. एकदम भरपूर आनंद झालेला आहे मला. हे दोन्ही कामं सामने झाले आणि माझ्या हस्ते उद्घाटन झाले. खूप आनंदाची गोष्ट आहे. आज या ठिकाणी क्रांतीनगर मधले मातंग समाज आणि बौद्ध समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी एका संख्येने उपस्थित झालेले आहेत आणि त्यानिमित्त आपल्या क्रांतीनगर बसवणारे आपले केसरबाई काळे ह्या पण उपस्थित आहे. क्रांतीनगर मधील ज्येष्ठ कार्यकर्ते मातंग समाजाचे कुमटेकर साहेब, प्रशांत आणि शिंदे परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि ह्या उपस्थितीमध्ये जो हे कार्यक्रम घडून आणलेला आहे त्याच्यासाठी आदोळे परिवारातील रामचंद्र आदोळे यांची भावजय कांताबाई आदोळे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या हस्तेच या वाचनालयाचं नारळ फोडून त्यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी म्हणजे त्या परिवाराने या क्रांतीनगर, दामूनगर, हनुमाननगर, अप्पापाडा ह्या परिसरामध्ये जे ज्ञानाचं मंदिर उभं केलेलं आहे. अशा या ज्ञानाच्या मंदिरामध्ये आज हजारो मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहे आणि त्यांचा वारसा पुढं त्यांनी ह्या माध्यमातून चालू केला असं मी म्हणेल. आणि त्यानिमित्तानं आमच्या मातंग समाजातील तरुण तडफदार कार्यकर्ते या ठिकाणी वाचनालयाचं निर्माण केलेलं एक आनंदाची गोष्ट आहे आणि हे परिवर्तन होणं फार महत्त्वाचं परिवर्तन होणं गरजेचं आहे. अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आपण एका संख्येने उपस्थित झालेलो आहोत. तर हे नुसतं ओपनिंग करून चालणार नाही, तर ते पुढं चांगल्या प्रकारे त्याची प्रगती झाली पाहिजे आणि नवीन पिढीला चांगले वाचनाचं मार्गदर्शन वाचन झालं पाहिजे. अशा प्रकारचं याने ह्या ठिकाणी वाचनालयाचं निर्माण केलेलं आहे. तर माझ्या समाज बांधवांना सर्वांना विनंती आहे की वैयक्तिक कोणाची जबाबदारी नाही, सर्व समाजाची जबाबदारी आहे. आज जे उद्घाटन केले अण्णाभाऊ साठेच्या नावानं हे असंच कार्य पुढे जावं, तरुण पिढीने असंच पुढे येऊन सगळं काम करावं आणि आमच्या बापाच्या नावाचं जे इथं कार्यालय वाचायला बनते त्याच्यासाठी मला खूप खूप आनंद झालेला आहे. असंच मोठे कार्य व्हावे. जय भीम, जय अण्णाभाऊ साठे, जय लहुजी. अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. मैसेज ऐसा देना चाहूँ कि मेरा सौभाग्य है कि मुझे प्रकाश दादा ने ऐसे उद्घाटन में आमंत्रण दिया और आज बहुत बड़ी संख्या में एक अच्छा उद्घाटन हुआ और ये कार्य बहुत अच्छे तरह से आगे बढ़े और समाज के लिए बहुत अच्छे कार्य होए, ऐसे मैं शुभकामनाएं आज के दिन देता हूँ. आज मेरा सब लोग ने मिलके सम्मान भी किया, तो सारे लोग का मैं आभार व्यक्त करता हूँ. ऐसे सब जुड़ के और आगे समाज के लिए कुछ करें, ऐसी मैं शुभेच्छा पाठवता हूँ. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे.